नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 16 डिसेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत पी-सी-आय म्हणजेच प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आता कोण झालेल्या आहेत? इस्रो कोणता अमेरिकन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे? आणि शक्तिपीठ महामार्गाची एकूण लांबी किती आहे आणि तो सध्या चर्चेमध्ये का आहे? याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. टाइम ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त अजा विल्सन या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बास्केटबॉल. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच टाइम मासिकाने पर्सन ऑफ द इयर तसेच ॲथलीट ऑफ द इयर हे पुरस्कार जाहीर केलेले आहेत. आता आपण दोन्हीही या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. परवाच्या व्हिडिओमध्ये आपण पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार कव्हर केलेला आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण ॲथलीट ऑफ द इयर हा पुरस्कार कव्हर केलेला आहे. दोन्हीही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहेत, ते तुम्ही आवर्जून पहा. टाइम ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त अजा विल्सन या ज्या आहेत, या अमेरिकन बास्केटबॉलपटू आहेत आणि आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 16 डिसेंबर. 16 डिसेंबर 1854 भारतातील पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना पुणे या ठिकाणी करण्यात आली. 16 डिसेंबर 1971 पाकिस्तानने भारताविरुद्धच्या युद्धामध्ये शरणागती पत्करली आणि बांगलादेशची निर्मिती करण्यात आली. बाजूच्या चित्रामध्ये ऐतिहासिक असे चित्र तुम्ही पाहतच आहात, कारण याच दिवशी पाकिस्तानचे जे सैनिक होते, यांना अमेरिकेचा पाठिंबा होता आणि याच पाठिंब्यावर त्यांनी युद्धाची सुरुवात केलेली होती. परंतु ऐनवेळी भारताने अतिशय ऐतिहासिक अशी कामगिरी करून पाकिस्तानला शरणागती पत्करायला भाग पाडले होते आणि या चित्रामध्ये ते शरणागती पत्करल्याची सही देखील करताना दिसत आहेत. 16 डिसेंबर 2012 दिल्लीमध्ये एका तरुणीवर बसमध्ये निर्घृण सामूहिक बलात्कार व अत्याचार झालेला होता आणि यामध्ये त्या तरुणीचा दुःखद असा मृत्यू देखील झाला होता आणि या मृत्यू झाल्यामुळे सरकारने एकंदरीतच बलात्कार कायद्यामध्ये एक खूप मोठे ड्रास्टिक चेंजेस आणले होते, ज्यामुळे इथून त्यापुढे म्हणजे 2012 नंतरच्या सोसायटीमध्ये ते लागू झालेले होते. त्यामुळे लक्षात घ्या, अतिशय दुःखद अशी ही घटना होती आणि त्यामुळे जे काही कायद्यामध्ये बदल करण्यात आला होता, तो देखील आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा आहे. तर लक्षात घ्या, 16 डिसेंबरचे दिनविशेष महत्त्वाचे आहेत. आपल्या यासंबंधी सर्वच माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण आपल्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. डी-बी-एस बँकेला ग्लोबल बँक ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कोणी दिला? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 फोर्ब्स, पर्याय क्रमांक 2 ब्लूमबर्ग, पर्याय क्रमांक 3 द इकॉनॉमिस्ट आणि पर्याय क्रमांक 4 द बँकर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द बँकर. तर डी-बी-एस बँकेला ग्लोबल बँक ऑफ द इयर 2025 या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे. डी-बी-एस बँकेचं फुल फॉर्म आहे डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर. हा पुरस्कार कोणी दिला? तर द बँकर या मासिकाने. हा पुरस्कार डी-बी-एसला तिसऱ्यांदा मिळालेला आहे. यापूर्वी 2018 आणि 2021 मध्ये याच बँकेला ग्लोबल बँक ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. जगभरातील 294 बँकांनी या पुरस्कारासाठी भाग घेतला होता आणि त्यामध्ये डी-बी-एस बँकेला आता हा पुरस्कार मिळालेला आहे. डी-बी-एस बँकेचे मुख्यालय आहे सिंगापूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न. प्रेस क्लब ऑफ इंडिया म्हणजेच पी-सी-आयच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नलिनी सिंग, पर्याय क्रमांक 2 बरखा दत्त, पर्याय क्रमांक 3 संगीता बरुआ पिशारोटी आणि पर्याय क्रमांक 4 कल्पना शर्मा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संगीता बरुआ पिशारोटी. तर संगीता बरुआ पिशारोटी या आता पी-सी-आयच्या म्हणजेच प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा झालेल्या आहेत. त्यांची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे आणि त्या आता पहिल्या महिला अध्यक्ष आहेत पी-सी-आयच्या. 14 डिसेंबर 2025 या दिवशी ही निवड करण्यात आली. पी-सी-आयच्या त्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. 68 वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच एका महिलेला अध्यक्षपद मिळालेले आहे. याच्या वार्षिक निवडणुका 13 डिसेंबर 2025 या दिवशी झाल्या. त्यांनी 21 पैकी 21 जागांवर विजय मिळवला. 2024 मध्ये प्रेस क्लबच्या उपाध्यक्ष त्या होत्या. 2017 मध्ये रामनाथ गोयंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने त्यांना सन्मानित देखील करण्यात आलेले होते. त्यांच्या पुस्तकाचे नाव आहे आसाम द अकॉर्ड द डिस्कॉर्ड.
1957 मध्ये पी-सी-आयची स्थापना करण्यात आलेली होती 16 नोव्हेंबर या दिवशी. त्यामुळे 16 नोव्हेंबर हा दिवस देखील राष्ट्रीय पत्रकारिता दिन म्हणून देखील साजरा केला जातो. तर लक्षात घ्या, महत्त्वाची अशी ही घटना आहे. आपल्याला कोणत्याही अँगलने यामध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. पी-सी-आयच्या पहिल्या महिला अध्यक्षा संगीता बर्वा पिशारोटी. पी-सी-आयचा फुल फॉर्म प्रेस क्लब ऑफ इंडिया. आणि पी-सी-आयची स्थापना 16 नोव्हेंबर 1957 आणि 16 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय पत्रकारिता दिन म्हणून साजरा. पुढचा प्रश्न, शक्तिपीठ महामार्गाची एकूण लांबी किती आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 650 किलोमीटर, पर्याय क्रमांक 2 700 किलोमीटर, पर्याय क्रमांक 3 750 किलोमीटर आणि पर्याय क्रमांक 4 802 किलोमीटर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 802 किलोमीटर. तर नुकताच शक्तिपीठ महामार्ग हा अतिशय चर्चेमध्ये आहे. कारण शक्तिपीठमधून आता पंढरपूर, वाळवा आणि चंदगडला वगळणार असणार वगळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग हा चर्चेमध्ये आहे. हा कुठून कुठे जातो याबद्दलची आपल्याला सविस्तर अशी माहिती असणं आवश्यक आहे. कारण खूप चर्चेमध्ये असलेला हा महामार्ग आहे आणि आपल्याला याबद्दलचा कोणत्याही अँगलने प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर शक्तिपीठ महामार्ग हा नागपूरपासून गोवा या ठिकाणांना जोडतो. हे एकूण 802 किलोमीटर इतके अंतर आहे. महाराष्ट्रामध्ये याचे 700 किलोमीटर अंतर इतके आहे. यामध्ये जिल्हे कोणकोणते आहेत? तर वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून हा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग एकूण 6 पदरी आहे. याची सुरुवात पवनार, वर्धा जिल्हा, महाराष्ट्र या ठिकाणी होणार आहे. तर याचा शेवट पत्रादेवी, उत्तर गोवा जिल्हा, गोवा या ठिकाणी होणार आहे. यासाठी अपेक्षित खर्च हा 86,300 कोटी इतका येणार असल्याचे बोलले जात आहे. या महामार्गामध्ये येणारी महत्त्वाची देवस्थाने कोणती आहेत? आणि मुळातच या महामार्गाला शक्तिपीठ महामार्ग का म्हणण्यात येत आहे? हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण शक्तिपीठ महामार्ग म्हणजेच खूप साऱ्या देवस्थानांना हा महामार्ग जोडणार आहे. त्यामुळे ही देवस्थानं देखील माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. त्यातील महत्त्वाची देवस्थानं कोणती आहेत? तर सेवाग्राम, पोहरादेवी, माहूरगड, सचखंड गुरुद्वारा, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, अंबाजोगाई शक्तिपीठ, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, औदुंबर दत्त मंदिर, नरसोबाची वाडी, ज्योतिबा देवस्थान, महालक्ष्मी मंदिर, संत बाळूमामा आदमापूर, कुणकेश्वर आणि पत्रादेवी. तर ह्या सगळ्या जे काही देवस्थान आहेत, हे आता आपण कव्हर केलेले आहेत. आणि एकंदरीत शक्तिपीठ महामार्ग किती किलोमीटरचा आहे? याची सुरुवात कुठे होणार आहे? याचा शेवट कुठे होणार आहे? कारण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ऑलरेडी समृद्धी महामार्गाविषयी सर्व क्वेश्चन वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारून झालेले आहेत. मग त्याच धर्तीवर आपल्याला शक्तिपीठ महामार्गावर क्वेश्चन देखील विचारण्यात येऊ शकतो. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पहिली कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा कुठे होणार आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 भारत, पर्याय क्रमांक 2 इंडोनेशिया, पर्याय क्रमांक 3 इंग्लंड आणि पर्याय क्रमांक 4 व्हिएतनाम. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. तर पहिल्या कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा या आता भारतामध्ये होणार आहेत. याचा दिनांक आहे 9 मार्च ते 14 मार्च 2026. यासाठीचा सहभाग काय आहे? तर 24 पेक्षा जास्त कॉमनवेल्थ देश यामध्ये सहभागी होणार आहेत. कॉमनवेल्थ स्पोर्ट्सने डिसेंबर 2025 मध्ये भारताला होस्टिंगची मंजुरी दिलेली होती. याचे आयोजक आहेत खो खो फेडरेशन ऑफ इंडिया. तर लक्षात घ्या, पहिला कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा या भारतामध्ये. पुन्हा एकदा वन लाईनर या घटकामध्ये हा क्वेश्चन आरामात विचारण्यात येऊ शकतो आणि आपल्याला याबद्दलची माहिती देखील असणं आवश्यक आहे. पहिला कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा भारतामध्ये. पुढचा प्रश्न, इस्रो कोणता अमेरिकन व्यावसायिक उपग्रह हा प्रक्षेपित करणार आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 स्टारलिंक 5, पर्याय क्रमांक 2 ब्लूबर्ड 6, पर्याय क्रमांक 3 वोयाजर 3 आणि पर्याय क्रमांक 4 गॅलेक्सी 9. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्लूबर्ड 6. तर इस्रो आता प्रक्षेपित करणार आहे ब्लूबर्ड 6 उपग्रह. हा ब्लूबर्ड 6 हा सर्वात वजनदार अमेरिकन व्यावसायिक उपग्रह असणार आहे आणि हा प्रक्षेपित करणार आहे इस्रो. 21 डिसेंबर 2025 या दिवशी हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहे. अमेरिकन कमर्शियल कम्युनिकेशन लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट हा असं या उपग्रहाचे नाव आहे. याचे आता सर्वात वजनदार आहे. तर याचं वजन किती आहे? तर वजन आहे जवळजवळ 6,500 किलो म्हणजे 6.5 टन इतके तब्बल इतके प्रचंड वजनाचा हा उपग्रह असणार आहे. याची कंपनी कोणती आहे? तर AST स्पेस मोबाईल टेक्सास. ये इस्रोचे LVM-3
म्हणजेच लॉन्च व्हेइकल मार्क 3 ज्याला बाहुबली देखील म्हटले जाते. याद्वारेच हे उपग्रह हा अमेरिकन उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहे. आणि हा कुठून करण्यात येणार आहे? तर याचे ठिकाण आहे सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा. लक्षात घ्या, इस्रो प्रक्षेपित करणार आहे ब्लूबर्ड 6 हा सर्वात वजनदार अमेरिकन उपग्रह. आणि कोणत्या ठिकाणाहून? तर सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा. आणि कोणत्या अ, माध्यमातून करणार आहे? तर इस्रोचे LVM-3 म्हणजेच लॉन्च व्हेइकल मार्क 3 याद्वारे हे प्रक्षेपित केले जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. अतिशय महत्त्वाचे असे आजचे एकंदरीतच चालू घडामोडी होत्या. याच महत्त्वाच्या चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांतून जाणार आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 10, पर्याय क्रमांक 2 11, पर्याय क्रमांक 3 12 आणि पर्याय क्रमांक 4 14. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.